सर, काय डिजिटल बँकिंगने घर बसल्या बँकेचे व्यवहार करू शकतो? हो, नक्कीच करू शकतो. तर काय कर्ज सुद्धा मिळू शकतं का? हो हो, का नाही. आत्ताच आम्ही शेतीसाठी कर्ज घेतलं आहे, पण शेतीसाठी ट्रॅक्टर सुद्धा घ्यायचा आहे. हो, तुम्ही घेऊ शकता, पण आपण कर्ज घेताना काही गोष्टी लक्षपूर्वक समजून घ्यायला हव्यात. ते काय सर? पहिली गोष्ट, व्याजदर. हे अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही जे कर्ज घेणार आहात त्याचा व्याजदर किती आहे. याच व्याजदरानुसार तुमचा मासिक हप्ता ठरवला जातो. दुसरी गोष्ट, कर्जाची रक्कम. केवळ तेवढंच कर्ज घ्या जेवढी तुम्हाला गरज आहे आणि अनावश्यक कर्ज घेणं टाळा, म्हणजे तुम्ही वेळेत कर्ज फेडू शकाल. तिसरी गोष्ट, कर्जाचा कालावधी. तुम्ही किती वर्षात कर्जाची पूर्ण रक्कम फेडू शकता हे तुम्ही ठरवायला हवं. कमी वर्षांसाठी कर्ज घेतलं तर हफ्त्यात वाढ होईल, जास्त वर्षांसाठी कर्ज घेतलं तर हफ्ता कमी होईल. चौथी गोष्ट, बँकेचे शुल्क. कोणतीही प्रक्रिया शुल्क किंवा आगाऊ देय शुल्काबद्दल नक्की जाणून घ्या. पाचवी गोष्ट, कर्ज करार कागदपत्र. कर्ज घेण्याच्या वेळी कर्ज करार कागदपत्र नक्की वाचून घ्या. आणि सहावी, सर्वात महत्वाची गोष्ट, सिबिल म्हणजे क्रेडिट स्कोर. सिबिल स्कोर कर्जाच्या जगातला महाराजा तोच आहे ज्याचा सिबिल स्कोर चांगला आहे. कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देण्याआधी हा स्कोर नक्की बघते. जसं मुलांच्या अभ्यासाची तुलना आपण त्यांच्या परीक्षेत मिळवलेल्या गुणांनी करतो, तसंच आपल्या कर्जाच्या व्यवहाराचे मापदंड क्रेडिट स्कोरने ठरवतात. ज्या 300 ते 900 क्रेडिट स्कोरच्या दरम्यान ज्याचा जितका जास्त स्कोर त्याचा कर्जाचा व्यवहार तितकाच चांगला असतो. धन्यवाद सर, तुम्ही खरंच खूप महत्वाची माहिती दिली आहे. आपण कर्ज घेण्याच्या वेळी आधी या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जर कर्ज घेण्याआधी असेल ही माहिती तर कर्ज घेताना नसेल कसलीही भीती.